हॅलो स्टुडंट्स, ऑटो फ्रीज, फ्रीज आणि बेटरमेंट तीन ऑप्शन्स काय आहेत? सीट अलॉटमेंट झाल्याच्या नंतर सीट एक्सेप्टन्स करत असताना फ्रीज करायला पाहिजे की बेटरमेंट करायला पाहिजे, असं बऱ्याचशा स्टुडंटच्या मनामध्ये प्रश्न असतात. तर काय रूल्स आहेत कॅप राउंड 1, 2, 3, 4 चे इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस फर्स्ट इयर साठी 2025 ऍडमिशन प्रोसेस, त्याचे रूल्स आपण बघणार आहोत. आणि या बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज लिहिलंय बघा, या सगळ्याचे मिनिंग काय आहेत हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करत. अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा. बघा आता कॅप राउंड 1 साठीचा सुरुवातीला आपण डिस्कशन करूयात. आपल्याला माहित आहे की ऑप्शन फॉर्म ऑलरेडी आपण भरलेले आहेत. आता अलॉटमेंट डिस्प्ले होणार आहे 31 जुलै 2025 रोजी. त्यानंतर सीट्स जे आपल्याला ऍक्सेप्ट करायचे आणि त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे त्याच्या जे डेट्स आहेत ते 1 ऑगस्ट पासून 3 ऑगस्ट 2025 पर्यंत. आता बघा ही जी वेबसाईट आहे आपली सीईटी सेलची, त्यावर जाऊन तुम्ही किंवा गुगलला जाऊन जरी FE 2025 टाकला तरी सुद्धा ही वेबसाईट ओपन होणार आहे. तुम्हाला न्यू रजिस्टर कॅन्डिडेट मध्ये लॉग इन करून सुद्धा तुम्हाला तुमची अलॉटमेंट समजणार आहे. किंवा अजून एक टॅब तिथे येईल की चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस ऑफ कॅप राउंड 1, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही जर ID आणि बर्थ डेट एंटर केली तरी सुद्धा तुम्हाला तुमची अलॉटमेंट समजणार आहे. ओके, आता बघा सीट ऍक्सेप्टन्स करत असताना म्हणजे आपला नंबर अलॉटमेंट झालेली आहे, तुम्हाला उद्या समजेल कुठे अलॉटमेंट झाली आहे. जेव्हा समजेल त्यावेळेस तुम्हाला ऑटो फ्रीज काय असतं, फ्रीज काय असतं आणि बेटरमेंट, असे तिन्ही आपण वेगवेगळ्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिले तर जर कॅप राउंड 1 मध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025 कॅप राउंड 1 मध्ये तुमचा अलॉटमेंट फर्स्ट ऑप्शन किंवा फर्स्ट चॉईस जी असेल, फर्स्ट प्रेफरन्स जो कुठला तुम्ही दिलेला आहे त्यालाच जर नंबर लागला, म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल 40 ऑप्शन भरले, 40, 50, 60 काही जे असतील ऑप्शन्स फिल केलेले आहेत, त्यापैकी फर्स्ट प्रेफरन्सला जर लागला तर तो ऑटो फ्रीज ऑप्शन असतो, तुम्हाला बेटरमेंट करता येत नाही. ठीक आहे, तुम्हाला ऍडमिशन तिथं घ्यावंच लागतं आणि दिलेल्या टाइम पिरियड मध्ये जे काही 3 दिवसाचा स्लॉट दिलेला आहे अलॉटमेंट झाल्याच्या नंतर त्या दिवसात तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करावंच लागतं. 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे सीट ऍक्सेप्टन्स असं स्टुडंट्स लॉग इन मधून. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या कॉलेजला जाऊन जिथे कुठे नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट्स सगळे तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सगळे द्यायचे आहेत. आणि त्यानंतर कॉलेज कन्फर्मेशन एक असतं, ते त्यांच्या लेवलला ते करतात. ठीक आहे, तुम्हाला फी वगैरे पे करून सर्व डॉक्युमेंट्स देऊन तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स जर लागला तर ऍडमिशन ऍक्सेप्ट करायचंय आणि कन्फर्म करायचंय. ओके, हा फिक्स रूल आहे. आता जर तुम्हाला फ्रीज कोणत्या केसमध्ये करता येतं ते बघूयात. जर तुमचा कॅप राउंड 1 साठी कॅप राउंड 1 साठी जर तुम्हाला सेकंड ऑप्शन पासून तुम्ही जेवढे काही दिलेले आहेत, फॉर एक्झाम्पल कोणी 50 ऑप्शन दिलेत, कोणी 80 दिलेत, सेकंड ऑप्शन पासून तर जेवढे काही ऑप्शन्स दिलेले आहेत तिथपर्यंत कुठेही अलॉटमेंट जर झाली तर मग तुम्हाला फ्रीजही करता येईल किंवा बेटरमेंटही करता येईल. ज्यांना असं वाटतंय ना की आम्हाला ऍडमिशन सेकंड ऑप्शनला झालंय किंवा 10th ऑप्शनला झालंय, 20 नंबरचा जो लागलाय तुम्ही प्रेफरन्स नंबर 20, 22, 24, 30, 40 कुठेही झालाय आणि तुम्हाला घ्यायचंय ऍडमिशन, जर घ्यायचं असेल तर तुम्ही फ्रीज करा. बाकी दुसरीकडे कुठेच घ्यायचं नाहीये. तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला फ्रीज ऑप्शनला टिक करायचंय आणि फ्रीज ऑप्शन टिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट्स ओरिजिनल द्यायचे आहेत आणि ऍडमिशन तुमचं कन्फर्म करायचं आहे. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. तुमची जर इच्छा आहे की तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यायचंय तर मग तुम्हाला हे फ्रीज करावं लागेल. आता जर तुम्हाला असं वाटतंय की बेटरमेंट करावं म्हणजे सेकंड पासून आणि एंड पर्यंत जे काही ऑप्शन तुम्ही दिलेत, तुम्हाला असं वाटतंय की चला ट्राय करून बघू पुढचे राऊंड, सध्या बेटरमेंट जर करायची असेल फर्स्ट राऊंड मध्ये फर्स्ट ऑप्शनला बेटरमेंट करता येणार नाही. सेकंड पासून जे कुठले तुमची अलॉटमेंट दिलेली आहे झालेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीजही करता येईल जर घ्यायचं असेल तर. पण जर पुढचे राऊंड ट्राय करायचे असतील तर तुम्हाला बेटरमेंट म्हणजेच ब्रॅकेटमध्ये येतं बघा नॉट फ्रीज. ठीक आहे, हे तुम्हाला करता येतं. आता हे जर तुम्ही केलं बेटरमेंट तर त्याचं काय बेनिफिट असणार आहे तुम्हाला किंवा त्याचे काय रूल्स आहेत
बेटरमेंट करताय म्हणजे काय की तुम्हाला जे कॉलेज अलॉट झाले, फॉर एक्झाम्पल 20 नंबरचं कॉलेज अलॉट झालेलं आहे, तर बेटरमेंट करताय म्हणजे तुम्ही ते कॉलेज तात्पुरत्या स्वरूपात ठीक आहे, टेम्पररी, तर ते तुम्ही म्हणजे एक आपली जी चॉईस आहे ते तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यावर तुमचा अधिकार असेल, ठीक आहे. कॅप राऊंड तुम्हाला पुढचे करता येतील. इकडे बघा मेन्शन केले, स्टुडंट डोंट वांट टू कन्फर्म द अलॉटमेंट सीट बट ही ऑर शी कॅन बुक ऑर रिझर्व, ठीक आहे, बुक ऑर रिझर्व द अलॉटेड सीट. तुम्हाला ते थोड्या वेळासाठी तात्पुरत्या स्वरूपात रिझर्व करून ठेवायचंय पुढचे 2-3 कॅप राऊंड होईपर्यंत. तर ते तुम्ही सीट थोडक्यात सांगायचं झालं तर बुक करून ठेवू शकता, रिझर्व करून ठेवू शकता. ते परमनंट नसेल. जर तुमचा पुढच्या राऊंड मध्ये कुठेच नंबर नाही लागला तर ऍज इट इज ते आता जे अलोकेट झालेलं आहे, बेटरमेंट केलेली आहे, तर ते तुमचं सीट दुसऱ्या कुणालाही दिलं जाणार नाही. कुठेच नंबर जर नाही लागला नेक्स्ट राऊंड मध्ये, ते सीट तुमचंच, ते काही कुणाला जाणार नाही. म्हणजे बेटरमेंटचा तो एक फायदा आहे की चला एक जे अलॉट झालंय तर ते तुम्हाला राहू शकतं शेवटच्या राऊंड पर्यंत. पण जर तुम्ही बेटरमेंट कराल आणि सेकंड राऊंडला जाल, दुसऱ्या राऊंडला तुम्ही दुसरे ऑप्शन्स फिल केले, हा ऑप्शन काही कुठे जाणार नाही, तो एंडिंगला राहीलच, ठीक आहे. आणि जर तुमचा दुसरीकडे कुठे लागला त्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ राऊंडला, तर मग सध्या जे पहिल्या राऊंडचं तुमचं लागलेलं शीट असतं तर ते शीट तुमचं दुसऱ्या कुणाला तरी दिलं जातं आणि तुम्हाला जे कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे तिकडे तुम्हाला विचार करावा लागतो, घ्यायचंय की बेटरमेंट करायचं, ठीक आहे. तर बेटरमेंटचं समजलंय तुम्हाला. हे फक्त काय करता येतं की रिझर्व करून ठेवता येतं शीट. स्टुडंट कॅन अटेंड कॅप राऊंड 2 कॅन फिल ऑप्शन फॉर्म विथ प्रिव्हियसली अलॉटेड इन्स्टिट्यूट. आणि बेटरमेंटची फी जी असते बघा ती 1000 रुपये तुम्हाला पे करावं लागते. आता ही जी फी असेल, जी काही तुम्ही प्रोसेस केली पूर्ण त्यांच्या अंडर, तर त्यांना ही फी 1000 रुपये ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला, ऑनलाईन मोड थ्रू तुम्हाला ती पे करायची असती. ही प्रत्येकाला करायचीच आहे, प्रत्येक स्टुडंटला, जो कोणी कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट झालेला आहे. इथं मेन्शन केलंय बघा, 1000 रुपये बेटरमेंट केल्याच्या नंतर ऑनलाईन मोड थ्रू पे करावे लागतात. किंवा जे कोणी बेटरमेंट करणार नाही, जे डायरेक्ट फ्रीज करतील किंवा ऑटो फ्रीज असेल, त्या कॉलेजला जातील, सीट ऍक्सेप्ट करतील, त्या कॉलेजमध्ये कॉलेज लॉग इन थ्रू सीट ऍक्सेप्ट करत असताना तेव्हा तरी तुम्हाला ते पे करावेच लागतात. म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्ये एकदा कधीतरी फ्रीज करताय किंवा बेटरमेंट करताय, एकदाच कधीतरी तुम्हाला ते पैसे 1000 रुपये पे करावे लागतात. बेटरमेंटच्या वेळेस केलेत ना, मग तुम्ही जेव्हा थर्ड, फोर्थ राऊंडला ऍडमिशन घ्यायला जाल तर परत करायची गरज नाहीये, ठीक आहे. तर हे आहेत बेनिफिट फर्स्ट राऊंड साठी. सेकंड पासून पुढे जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज करू शकता, ओके. आणि ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ना, तर ती तुम्ही डायरेक्टली करण्यापेक्षा या प्रोसेसमध्ये ज्यांना कुणाला प्रॉपर इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, मग ते स्क्रुटिनी सेंटरवरचे स्टाफ असतील किंवा अजून कोणी असेल तर त्यांना तुम्ही विचारू शकता. त्यानंतरच तुमचं डिसिजन तुम्ही घ्यायला पाहिजे, असं माझं ओपिनियन आहे, ओके. आता बघा पुढची प्रोसेस काय असणार नाही. कॅप राऊंड 2, 3, 4 चे काय रूल्स असतील ऑटो फ्रीजचे ते तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये मी सांगतो, ओके. आता बघा सीट ऍक्सेप्टन्सची ही प्रोसिजर कशी असेल. समजा तुम्ही ऑटो फ्रीज केलंय, फ्रीज किंवा बेटरमेंट जे काही असेल, समजा फ्रीज केलंय, तर तुम्ही तुमच्या लॉग इन आयडी किंवा पासवर्ड थ्रू चेक करू शकता की तुमची अलॉटमेंट कुठे झाली, पहिली गोष्ट. सेकंड थिंग, तुम्ही चेक केल्याच्या नंतर ऑटो फ्रीज करताय, बेटरमेंट करताय किंवा काय असेल तर तुम्हाला 1000 रुपये पे करावे लागतात, ठीक आहे. जर तुम्ही फ्रीज केलं किंवा ऑटो फ्रीज असेल तर तुम्हाला त्या कॉलेजला रिपोर्ट करावं लागेल दिलेल्या टायमिंग मध्येच, ठीक आहे. दिलेल्या टायमिंग मध्ये रिपोर्ट करावं लागेल. ऍडमिशन घ्यायचंच असेल तर मग तुमच्या मोबाईलला एक ओटीपी येईल. ऍडमिशन घेताना जिथं तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करायला जाताय त्या कॉलेजवर, तुमच्या मोबाईलला एक ओटीपी येईल आणि मग सीट ऍक्सेप्ट केलं जाईल त्यांच्या लॉग इन मधून कॉलेजच्या सुद्धा. मग तुम्हाला ते प्रिंटआउट देतील. ती प्रिंटआउट तुम्हाला शेवटपर्यंत जपून ठेवायची, ठीक आहे, ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत. आणि पुढचे 3-4 वर्ष जोपर्यंत तुम्ही त्या कॉलेजला आहात तोपर्यंत तुम्हाला ती सीट ऍक्सेप्टन्सची प्रिंट जी आहे ती जपून ठेवायची आहे. ही असेल सीट ऍक्सेप्टन्सची जनरल प्रोसिजर, ठीक आहे. हा, बेटरमेंट केले तर मग तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. तुम्ही ऑनलाईन थ्रू बेटरमेंट करू शकता, ऑनलाईन मोड थ्रू पेमेंट करू शकता. मग कुठल्याही कॉलेजला जायची गरज नाहीये बेटरमेंट केली तर. पण जर फ्रीज केली तर तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ही सर्व प्रोसेस करावी लागेल. फ्रीज आणि ऑटो फ्रीज जे आहे
स्टुडंट लॉग इन मधून तुम्ही घरी बसल्या करू शकता, पण त्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं आवश्यकच आहे. ठीक आहे. आता कॅप राऊंड 1 मी सांगितलं की प्रेफरन्स 1 तुमचा असेल तर ऑटो फ्रीज होऊन जाईल. ठीक आहे. कॅप राऊंड 2 साठी फर्स्ट 3 ऑप्शन इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस 2025 साठीचे हे रूल आहेत. कदाचित ते इन फ्युचर असतील किंवा नसतील. सध्या तरी ऍडमिशन प्रोसेस 2025 साठीचे हे रूल आहेत. कॅप राऊंड 2 साठी फर्स्ट 3 ऑप्शन ऑटो फ्रीज, फर्स्ट सेकंड आणि थर्ड जे कुठले तुम्ही दिले असतील ते टाकत असताना तुम्ही केअरफुली पुटअप करायचे आहेत. केअरफुली पुटअप करायचे आहेत. आणि ते ऑटो फ्रीज असतील तर मग जाऊन त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. जर तुम्ही कॅप राऊंड 1 ला फर्स्ट प्रेफरन्स आहे आणि कॅप राऊंड 2 ला पहिल्या 3 मध्ये आहेत आणि तुम्ही रिपोर्ट करतच नाहीयेत अलॉटमेंट होऊन सुद्धा, तर तुमचं ऍडमिशन हे किंवा तुम्ही त्या ऍडमिशन प्रोसेसच्या बाहेर जातात. ठीक आहे. तुम्हाला पुढचे राऊंड करता येणार नाही. जर फर्स्ट लागले तरी तुम्ही रिपोर्ट करत नाहीयेत तर तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. ओके. आणि कॅप राऊंड 3 पहिले 6 ऑप्शन 1 2 3 4 5 6 फर्स्ट 6 ऑप्शन्स हे जे असतील ते ऑटो फ्रीज असतील. ठीक आहे. इथं जर लागलं तर तुम्ही जाऊन ऍडमिशन घेणंच आहे. घेतलं नाही तर कॅप राऊंडचं तुम्ही बाहेर. असा कोणी विचार करू नका की फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट फर्स्ट प्रेफरन्सच झालाय किंवा सेकंड राऊंडला थर्ड झालेत मग आपण पुढचे राऊंड करूयात, तर तसं ते होणार नाही. यापैकी जर कुठे तुमचं होत असेल तर जाऊन ऍडमिशन घ्यावं लागेल. आणि या व्यतिरिक्त जर काही होत असेल तर मग तुम्हाला बेटरमेंटचे चान्सेस आहेत. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जो माहितीतला माणूस आहे त्याला तुम्हाला विचारावं लागेल. ठीक आहे. तर असेच ऍडमिशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आपण या अक्षय व्ह्यू पॉइंट चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर तुम्ही कनेक्टेड राहा या चॅनलशी. ऍडमिशन रिलेटेड सुद्धा आणि ऍडमिशन झाल्यावर सुद्धा तुमचे इंजिनिअरिंग ग्राफिक्स रिलेटेड जेवढे काही व्हिडिओ आहेत मागच्या वर्षी देखील मी टाकले होते, या वर्षी देखील या युट्यूब चॅनलवर असणार आहे. तर कनेक्टेड राहा या चॅनल बरोबर. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.